अभ्या, हळू काय झालंय? मला खूप टेन्शन आलंय रे. ते सगळे सत्याला शोधतायत. त्यांना जर चुकून सत्या सापडला, तुझ्यावर संशय आला तर काय करणार आहे आपण? नाही येणार माझ्यावर संशय. नाही येणार असं कसं म्हणू शकतोस तू? हे बघ, त्या सगळ्यांना माहितीये की इथून जाताना शेवट तू गेला होतास आणि परत येताना तू शेवटी आलायस. जर सत्याला तू मारलंय हे त्यांना कळलं ना, तर तुझा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाहीत ते. प्लीज शांत हो रोहिणी. ऐक, हे बघ, तुला जे काही वाटते ना त्यातलं काही होणार नाहीये आणि माझ्याबद्दल त्यांना काहीच कळणार नाहीये. तू विकीला अजून नीट ओळखत नाहीस. जोपर्यंत सत्याबद्दल नक्की काय घडलंय हे त्याला कळत नाही ना, तोवर तो काही शांत बसणार नाही. एक मिनिट, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझ्यावर विश्वास ठेव. बघ, फार फार तर ना सत्याला कोणीतरी मारलंय हे त्यांना कळणार आहे, पण त्या सत्याला मी मारलंय हे कोणालाच कळणार नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव. काय झालं? बाबूराव, तुम्ही काय करता इथे? तुझा मी बघतो. जा, सावकाश जा. बाबूराव, मला अजून नीट ओळखलेलं नाही असं. अभ्या हे अभ्या आहे ना, पहिला हिरतो, मग नेम धरतो, समोरच्याला कळायच्या त्याचा गेम करतो. तू जे आता ऐकलंस ना, ते जर बाहेर कोणाला सांगितलंस तर मग तू आहे आणि मी आहे. कळतंय ना? ज्यात सत्याच्या बाबतीत घडलं, तुझ्या बाबतीत घडायला फार वेळ लागणार नाही. तोंड बंद ठेवायचं. काय कळलं ना? अभिषेक, तुम्ही हा चांगला नाही केला हो. स्वतःच्या जीवाभावाच्या दोस्ताला तुम्ही मारला. तुम्ही सत्याशेठचा खून केलाय. हळू बोल. अरे हलू ना, मी कोणाची चोरी केली काय? मी बोंबलणार की तुम्ही सत्याशेठचा खून केलाय. मी तुला शेवटचं सांगतोय, मुकाट्यानं तोंड बंद ठेवून, नाही तर तुझाच खून करेन मी. पुरेच जणकी कोणाला देतो माना. ती मला ओळखली ना, मी खवीस आहे ना, साधा सुद्धा खवीस नाही, सातपाटीचा खवीस आहे. अरे बघीन झोट टाकी ना फलफटवून. काय नाही, आत्याचा जातो सुद्धा निकालच लावतो. बाबूराव, काय चुकलं माझं. मी तुझ्यासारख्या खवीस माणसाला धमकवायला नको होतं. हा, माझं चुकलं. चल, उद्याचं बोल. मुद्दा बिद्दा काय नाही. मी आता जाणार म्हणजे जाणार, बॉम्बांना सांगणार. ए बाबा, किती पैसे पाहिजे तुला? किती पैसे पाहिजेत? अरे बोल ना. तुझं तोंड बंद ठेवायला किती पैसे पाहिजेत तुला? तुला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे. बोल किती पैसे पाहिजेत? ठीक आहे, तू बोलणार नशील तर मीच बोलतो. 1 लाख. मी तुला 1 लाख द्यायला तयार आहे. म्हणजे पैसे घ्यायचे, पण या विषयावर परत आपलं तोंड नाही उघडायचं. बोल, कबूल आहे? ए बाबूराव, अरे काय आहे की नाही कबूल? काय कबूल? कटायला सत्याला कसं हुडकायचं काय कळना झालंय. हे सत्या कुठे अडकला असेल रे? मला एक कळत नाहीये. आपलं ठरलं होतं ना, कुणीही कोणाला एकटं सोडून जायचं नाही म्हणून. ठरलं होतं ना आपलं. मग त्याला असं एकट्याला सोडून का आलात तुम्ही? त्याला काय मी मुद्दाम सोडलं होतं का एकटं? तोच म्हणला आम्हाला याला विचार ना.
तुम्ही पुढे जा, आम्ही इथे बघतो म्हणून. हो की नाही विक्या? एक मिनिट. विकी, हन्म्या, तुम्ही निघताना त्याला आवाज दिलेलात का? त्याला किती हाका मारल्या आम्ही, पण काहीच प्रतिसाद नाही आला. आम्हाला वाटलं तो इकडे निघून आलाय, पण तो इथे आला नव्हता. हो गॉड यार गाईज, आधी अभ्या आला म्हणून आपण सगळे खुश होतो, पण आता सत्याच गायब आहे. काय चाललंय मला काहीच सुचत नाहीये यार. मी तुम्हाला सांगतो, हा जो सत्य शेठ, थांबा, मी सांगतो. अरे त्यांना असं म्हणायचं की सत्या तुमच्यासोबत जंगलात गेला होता ना, तेव्हा मी त्याला पाहिलेलं आहे. बरोबर ना? बाबूराव, ते सगळं आम्हाला माहिती आहे, पण त्यानंतर पुढे त्याचं काय झालं त्याच्याबद्दल माहिती असेल तर सांगा. अभ्या, तुला न बोलवताही तू आमच्या मागे आला होतास ना. आता तूच आम्हाला सांगणार आहेस सत्या कुठे आहे. अरे विक्या, अरे एक मिनिट. हिला काय झालं? तू का रडतेस? अरे रोहिणी, तुम्ही सगळे का बोलताय अभ्याला? उगाच त्याला ब्लेम करू नका. तुम्हाला वाटतंय तसं तो खरंच तसा नाहीये. त्याला ज्या गोष्टी माहितीच नाहीये त्या का विचारताय तुम्ही त्याला? रोहिणी, मला एक कळत नाहीये, हे सगळं झालं तेव्हा तू इथे होतीस आमच्या बरोबर. विक्रांत विचारतोय ना त्याला काय झालं ते, तो सांगेल ना, देईल उत्तर. तू का मध्ये बोलतीयस? तू सांग आता. अभ्या, सत्या कुठे आहे? हन्म्या, अरे अभ्या बोल ना, आम्ही काय विचारतोय, बोल ना. सत्या कुठे आहे? अभ्या, लवकर सांग सत्या कुठे आहे. ते कसे सांगणार आणि त्यांच्या तोंडात सांगणार? मी तुम्हाला सांगतो, सत्य शेठ, मी आलोय. अरे त्या यार, व्हॉट इज दिस? हा, काय चाललंय तुझं? कोणाला न सांगता कुठे गेला होतास तू? हा, तुझ्या काळजीने इथं आमच्या डोक्याचा पार भुगा झाला असं मला म्हणायचं होतं. उगाच पॅनिक झालो होतो आम्ही सतेज. अभयवर संशय घेत होतो. तू कुठे होतास आता तरी सांगणार आहेस का नाही? सांगतो. आपण तिघं जंगलात शोधायला गेलो होतो. त्यानंतर शोधता शोधता मी जरा जास्तच पुढे गेलो. मी मागे वळून बघितलं नाही तुम्ही आहात की नाही. मी नंतर हाका मारल्या तुम्हाला, पण काही आवाज नाही आला तुमचा. मला वाटलं तुम्ही आला असाल परत इथे. मी सुद्धा परत आलो, आत्ताच आलो. वॉशरूमला गेलो होतो. सॉरी. तुम्ही काय एवढे पॅनिक होत आहे? चिल, मी आहे ना. शांत राहा. लेटेड बी, तुला नाही कळणार. एक मिनिट. आता आपल्या सगळ्यांचा खूप वेळ गेला इथे. रात्र सुद्धा झाली, आपण झोपूया. ठीक आहे, बरोबर बोलायला.
जे काय ते आपण उद्या बोलूया. चला आराम करा. तुम्ही जा झोपा. सत्या, सत्या मला मारू नकोस. ए सत्या मला मारू नकोस रे. ए सत्या, सत्या मला मारू नकोस. सत्या, सत्या, ह्या? काय काय झालं? काही वाईट स्वप्न पाहिलंस का? काय तू एवढा का घाबरलाय? अगं, मला वाटलं सत्या आलाय त्याचा बदला घ्यायला. हे बघ, सत्या जिवंत आहे. तू म्हणतोयस तू त्याला मारलंयस, पण तसं काही झालेलं नाहीये. तू स्वतः काल त्याला बघितलंस ना. तू म्हणतोयस तू त्याला मारलंस, मग तो जिवंत कसा? त्याला बघितल्यापासून मलाही तोच प्रश्न पडलाय. अगं, मला चांगला वाटत मी स्वतः त्याच्यावर वार केला होता. माझ्या समोर तो जखमीहून कोसळला होता. जिवंत कसं आहे आणि काही न घडल्यासारखं कसं काय वागतोय? सगळ्या प्रकरणात ना मला एकच वाटतं, तू हे करायला नको होतंस. आणि जर करायचंच होतं ना, तर मग सत्याला ठार मारायला हवं होतंस. माहिती आहे ना तो कसा आहे. तो ही गोष्ट अजिबात विसरणार नाही. तो नक्की बदला घेणार बघ. जी व्यक्ती त्याला संपवण्याचा प्रयत्न करते, त्या व्यक्तीला तो संपवण्याचा प्रयत्न नक्की करणार. अभ्या, मला खूप काळजी वाटते रे तुझी. हे बघ, मी तुला ऑलरेडी एकदा गमावलंय. मला परत तुला गमवायचं नाहीये. सत्या ना. हे रोहिणी, प्लीज शांत हो. हे बघ, तू समजतेस तसं काही होणार नाहीये. तू सत्याला ओळखत नाहीस का? अगं, ओळखतो, चांगलंच ओळखतो. पण मी त्याच्यावर हल्ला केला ना, तेव्हा त्यानं मला ओळखलेलं नव्हतं. एकतर तिथे अंधार होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी मास्क घातला होता. तू हे खरं सांगतोयस? तुझी शपथ, खोटं का बोलेन मी? पण मला तर आता वेगळंच टेन्शन आहे. काय? कसलं? अगं, त्या सत्यावर एवढा जीवघेणा हल्ला झालाय, मग तो ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून का ठेवतो? सत्या, गुड मॉर्निंग. ए सत्या, नाश्ता नाही करायचा का? चल. ए सत्या, चल. ए सत्या, विकी, हन्या, सत्या, 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 अरे उठ ना. हन्या, ठीक आहे. सचाऊ काय? सचाऊ, हन्या, सत्या. ऐका. आता तू जे काय पाहिलंस ते कोणाला सांगायचं नाही. फक्त तुझ्या आणि माझ्यात. अरे ही जखम सत्या.
हे अरे काय झालंय सत्या? सत्या ही जखम सत्या सत्या सांग ना काय झालं? मला ओरडायला लावू नको. मी सांगतो ते ऐकशील. पण मला सांग, मला कसं तरी होते सध्या. आधी यावर काय करू? झाकते सगळं. बोल ना. हे सत्या काय झालं? बोल ना. ओरडू नको. हल्ला झालाय काल माझ्यावर. काय म्हणजे तू जो कोणी आहे त्याने तुझ्यावर परत हल्ला केला? ओरडू नको. अरे, कालच का नाही सांगितलंस तू आम्हाला? बोल ना सत्या. हल्ला त्याने केला असता तर सांगितलं असतं. म्हणजे आपल्यातलंच आहे कोणीतरी. कोण? मला माहिती नाही कोण आहे. माझ्यावर का हल्ला केला त्यामागे कारण काय मला काही माहित नाही. पण जोपर्यंत मी हे शोधत नाही ना तोपर्यंत मी शांत नाही बसणार आहे. फक्त हे कोणाला सांगायचं नाहीये, लक्षात ठेव. नीट कर. आत्ता बाहेर येतो. सांगू नको. काय रे? काय झालं? गुड मॉर्निंग सत्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही काय आज एकदम माझ्या रूम मध्ये सकाळी सकाळी? का हा टिक्या का ओरडला? सकाळी सकाळी कशा पे ओरडायलाय? टिक्याच्या सवयी माहिती आहेत ना तुम्हाला. साधं पान हल्लं तरी घाबरतो. दिसलं असेल काहीतरी म्हणून घाबरला असेल. काय रे, बरोबर ना? हा. अरे पण ह्याच्यावर नाही ना आमचा बीपी वाढतोय ना. चला आता इथे बोलत बसू नका, चहा घेऊया. चला. तुम्ही जा पुढे, मी आलो जर मला आवरायचं. चल. घाबरलो माहिती का मी. उगाच ओरडत बसतो. जा आलो. तसा काम महत्वाचा निघाला म्हणून हातातली कामं टाकून पळत आलोय. हे कॅमेरे तुम्ही लावले, त्याचा पोरानं आलाय संशय. तर त्याच्या शोधाशोधी उसकावासकी करताय. त्यांची टालकी आता ना फिरलेली आहे. तरी मी येईल मारून नेली, पण ही पोराचा परत माझ्यावर विश्वास ठेवतील की ह्याचा मला नेम नाही, म्हणून मी तुम्हाला तसं सांगाय आलोय. नंतर म्हणाल बाबूराव बोलला नाही म्हणून. जातोय.